36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड व्यापारी संघटनेच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत. नाडगाव येथील श्री के.जी. पाटील स्कूलमध्ये आज 200 गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक, संच आणि पेनचं मोफत वाटप करण्यात आलंय. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडलाय. यावेळी एक पेड माँ के नाम या अभियानांतर्गत शाळेच्या पटांगणामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आलाय. कार्यक्रमात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री गोपाळ अग्रवाल, संघटनेचे पदाधिकारी, शाळेचे अध्यक्ष श्री किशोर पाटील, संचालक मंडळ, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकानंतर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री गोपाल अग्रवाल यांनी शाळा प्रशासन, शिक्षक वृंद तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व व्यापारी बंधूंचे मनपूर्वक आभार मानले. यावेळी श्री गोपाल अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व, शिस्त, मेहनत आणि चांगल्या संस्कारांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री जगदीश खंडेलवालजी म्हणाले, आज या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याचा राष्ट्रपती, पंतप्रधान, IPS, DYSP, उद्योगपती किंवा देशाचा जबाबदार नागरिक घडणारे. आपल्या नाडगावची कन्या सौ प्रतिभा पाटील या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. हे प्रत्येक विद्यार्थ्यानं प्रेरणास्थान मानावं. त्यांनी या विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करण्याचे, गुरुजनांचा सन्मान राखण्याचे, दररोज आई-वडिलांचे आशीर्वाद घेण्याचे तसेच जीवनामध्ये मोठे ध्येय ठेवून प्रामाणिक प्रयत्न करण्याचं आवाहन केलंय. पालकांनाही त्यांनी महत्त्वपूर्ण संदेश देत सांगितलंय की मुलं अभ्यास करत असताना घरातील वातावरण अभ्यासपूरक असावं. मुलांसमोर टीव्ही किंवा मोबाईलचा वापर टाळावा. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून शक्य तितके दूर राहून एकाग्रतेने अभ्यास पाठांतर केल्यास निश्चितच यश मिळू शकतं. प्रेरणादायी विचारांनी भरलेल्या या कार्यक्रमाची सांगता पसायदानानं करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी या उपक्रमाचं उत्स्फूर्त स्वागत करत व्यापारी संघटनेच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलंय. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.